गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेला वर्सोवा पूल आज संध्याकाळपर्यंत बंदच राहण्याची चिन्ह आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश न आल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये। काल उशिरापर्यंत परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे आजही वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, वाहतुकीची सध्याची स्थिती काय आहे आणि काय तपशील मिळतात? जुना वर्सोवा ब्रिजच्या इथे उभा आहे। अजूनही जे आहे वाहतुकीसाठी हा जो ब्रिज आहे खुला करण्यात आलेला नाही आहे। 15 सप्टेंबर पासून जे आहे या ब्रिजला, जुन्या वर्सोवा ब्रिजला तडे गेलेले, त्या कारणासाठी दुरुस्तीच्या कारणासाठी हा जो आहे हा जुना वर्सोवा ब्रिज आहे हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता। हलकी वाहनं जी होती या ब्रिजवरनं सुरू करण्यात आली होती। 14 ते 17 या तारखेपर्यंत जो आहे हा जुना वर्सोवा ब्रिज जो होता लोड टेस्टिंगसाठी हा पूर्णपणे बंद ठेवण्यात होता। काल 17 तारीख निघून गेलेली, आज 18 तारीख आहे। आज जे आहे हा वर्सोवा ब्रिज सुरू होणार काय याची उत्सुकता जी आहे इकडली वाहन चालकांना लागलेली आहे। कारण की जे आहे जवळपास 8 महिने जे आहे 8 महिन्यापासून हा जुना वर्सोवा ब्रिजचं काम संत गतीने सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी वाहन चालकांना जे आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता। आणि आज जे आहे आज अजूनही कोणी जे हायवे ऑथॉरिटीचे प्रशासनाचे अधिकारी आहेत अजूनही कोणी इथे आलेले नाहीत किंवा अधिकृतपणे सांगितलं नाहीये की हे जे आहे हा जो आजपासून वर्सोवा जो ब्रिज आहे सुरू होणार की नाही आहे। मात्र जे आहे काम जे आहे पूर्ण झालेलं आहे। आपण जे मागे आहे ते एक ज्या या वर्सोवा ब्रिजच्या इकडे मध्ये बॅरिकेड टाकलेले आहेत, त्या बॅरिकेडवर असं आहे की जे राईट साईड आहे इकडनं ती राईट साईडवरनं हलकी वाहनं सोडण्यात येणार आहेत आणि जे डावी बाजू आहे त्या डावी बाजूकडनं जे आहे अवजड वाहनं जे आहे सोडण्यात येणार आहे। याच्यामुळे वर्सोवा ब्रिजवर जे लोड येतं हे कुठेतरी एक जे लोड आहे जे विभागणी करण्याचं काम इथे करण्यात येणार आहे। नक्कीच प्रभाकर, 17 तारीख उलटून गेलेली आहे, डेडलाईन संपलेली आहे, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश द्यायला हवेत, नाहीतर हजारो लोकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागेल। धन्यवाद प्रभाकर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।